नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वीचं 5वं प्रकरण संभाव्यता प्रकरण आपण सुरू केलेलं आहे. याच्या आधी सराव संच 5.1 आणि 5.2 पूर्ण झालेला आहे. आज आपण सराव संच 5.3 आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. अतिशय सोपा असा भाग आहे. प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्या, तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यातला पहिला प्रश्न आपण ह्या ठिकाणी बघूया. प्रश्न वाचूया, प्रश्नाचा अर्थ काय तो लक्षात घेऊया आणि मग हळूहळू आपण उदाहरण सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. बघा, पुढील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश यस, नमुना अवकाशासाठी यस हा संच दाखवतात हे तुम्हाला आधी सांगितलंय. त्यातील नमुना घटकांची संख्या एन ऑफ यस तसेच घटना ए बी सी संच रूपात लिहा आणि एन ऑफ ए, एन ऑफ बी, एन ऑफ सी लिहा. अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न तुम्हाला आता लगेच लक्षात येईल. बघा, त्याच्यासाठी पहिला प्रयोग आहे. पहिला प्रयोग अतिशय सोपा. या ठिकाणी पहिला प्रयोग बघा, एक फासा टाकला असता. मी तुम्हाला फासा दाखवतो थोडक्यात. ओके, प्रयोग होता एक फासा टाकला असता. मी फासा घ्यायला गेलो होतो. फासा ह्या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. एक लाकडाचा घनाकृती ठोकळा बनवलेला आहे मी. खरं तर हा घनाकृती नाही दिसत, परंतु आपण समजायला काही हरकत नाही. घनाकृती म्हणजे ठोकळा म्हणजे काय, त्याला 6 पृष्ठ असतात. समोरचं पृष्ठ, पाठीमागचं पृष्ठ, खालचं पृष्ठ, वरचं पृष्ठ, उजव्या बाजूचं, डाव्या बाजूचं असे 6 पृष्ठ असतात. 6 पृष्ठ असलेली घनाकृती ठोकळा, याला अंक, त्याच्यावरती अंक लिहिलेला बघा तुमच्या स्पष्ट दिसेल. या ठिकाणी एकाचा अंक आहे, इथे 2 आहे, या ठिकाणी 3 आहे, इथे 4 आहे, नंतर इकडे 5 दिसतो आणि इथे 6 दिसतो. असा हा ठोकळा आहे. हा ठोकळा फेकायचा आपल्याला. एक फासा टाकला असता, फासा टाकायचा किंवा असा वरून फेकला आपण खाली, तर त्याच्या वरच्या पृष्ठभागावरती किती अंक येऊ शकतात असं जर आपल्याला विचारलं तर आपण याच्यामध्ये संभाव्य फलिते, संभाव्य म्हणजे शक्यता, शक्यता कोणता असू शकतं, पहिल्या वरच्या पृष्ठभागावर कोणता अंक येईल हे आपल्याला निश्चित सांगता येणार नाही. पण एवढं मात्र सांगू शकतो, संभाव्य 1 पासून तर 6 पर्यंतचे अंक, कुठलाही एक अंक येऊ शकतो. म्हणून याची संभाव्य फलिते लिहायची आपल्याला. तो दाखवताना यस असा संच दाखवतात. यस, यस म्हणजे नमुना अवकाश. याच्यावर अंक आहेत 1 पासून तर 6 पर्यंतचे अंक आणि म्हणून यस बरोबर संचामध्ये लिहितो बघा 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने 6 आकडे, या फाशावरचे 6 आकडे आपण ह्या संचामध्ये लिहिणार. आता ह्या संचात असलेले घटकांची संख्या मोजा बरं किती आहे, 6 आहे. आणि ती जर लिहायची असेल तर त्याला आपण लिहितो एन ऑफ यस बरोबर 6. आपल्याला तेच सांगितलं, नमुना अवकाश. यस ह्या संचाला नमुना अवकाश असं म्हणतात. यस म्हणजे इंग्लिशमध्ये सॅम्पल स्पेस असं म्हणतात. सॅम्पल ह्या शब्दाचा अर्थ नमुना होतो आणि त्या सॅम्पलचा यस हा शब्द घेतला संचासाठी. त्याच्यामध्ये हा प्रयोग होता. प्रयोग एक फासा टाकला, इथे 6 अंक लिहिले, आलेल्या घटकांची संख्या बरोबर 6, एन ऑफ यस बरोबर 6 अशा पद्धतीने लिहिले. ओके, आता पुढे काय बघा, ह्या घटना दिलेल्या आहेत. खाली आपण तिन्ही घटना आधीच लिहून ठेवलेल्या आहेत. त्याच्यातली पहिली घटना ए बी सी अशा पद्धतीने दिलेली आहेत. पहिली घटना बघा, घटना ए, वरच्या पृष्ठभागावर समसंख्या असणे. आता बघा, मी त्या घटनेला नाव दिलेलं ए म्हणून या ठिकाणी संचाला नाव द्यायचं ए. लक्षात घ्या बरं का, घटनेला ए नाव दिलेलं. जर नसेल दिलेलं तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने नाव देऊ शकतात, पण उदाहरणातच तुम्हाला त्या घटनेसाठी ए नाव दिलं आणि म्हणून तो संच ए घेतला आपण. आता त्याच्यात काय सांगितलं, हा फेकल्यानंतर वरच्या पृष्ठभागावरती समसंख्या म्हणजे 2, त्याच्यानंतर तुमची 4 आणि दुसरी कोणती येऊ शकते 6. ह्या समसंख्या आहेत. म्हणजे याच्यातली संख्या बघा 2 4 आणि 6. म्हणजे वरच्या पृष्ठभागावर काय मिळायला पाहिजे तुम्हाला, 2 4 आणि 6 म्हणजे समसंख्या मिळायला पाहिजे. तर आपण असं लिहू शकतो 2, 4, 6 असा हा एक संच तयार झाला. आणि ह्या संचात ए, ह्या संचात असलेल्या घटकांची संख्या म्हणजे एन ऑफ ए बरोबर, मोजा बरं किती आहेत, 1 2 3 म्हणजे एन ऑफ ए बरोबर किती घटक आले तुमचे, 3. अशा पद्धतीने हा संच घेतला. तसरा आता बी संच, बी घटना बघा. बी घटनेमध्ये सांगितलं, वरच्या पृष्ठभागावरती विषम संख्या असणे. विषम म्हणजे काय, 1 3 आणि 5 आहे की नाही. मग विषम संख्या तुम्ही ह्या ठिकाणी लिहू शकतात 1 3
आणि 5 ह्या विषम संख्या आहेत आणि त्या संचात असलेल्या घटकांची संख्या म्हणजेच n ऑफ बी. बी ह्या संचात असलेले घटक म्हणजेच किती बघा, मोजा 1 2 3 3 घटक आहे म्हणजे याच्यात सुद्धा 3 घटक आहेत. ओके, आता खाली घटना सी काय सांगितली बघा. सी ह्या घटनेत वरच्या पृष्ठभागावरती मूळ संख्या असणे. आता मूळ संख्या म्हणजे काय रे बाळांनो, ज्या संख्या स्वतःनच भाग जातो, दुसऱ्या कुठल्याही संख्येनं त्या संख्यांना भाग जात नाही स्वतःशिवाय आणि एकाशिवाय. अशा कोणत्या संख्या आहेत मग त्या 2 3 5 7 11 13 अशा पद्धतीच्या संख्या ह्या स्वतःच्याच पाड्यात आहे, दुसरीकडे कुठं सापडत नाही. मग अशा संख्या ह्या मूळ संख्या, मग ह्या मूळ संख्यांमधले याच्यातल्या कोणत्या कोणत्या संख्या तुम्हाला या ठिकाणी दिसतात सांगा बरं. हे बघा 3 आहे, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 4 आणि 6 नाही. ओके, म्हणजे 2 3 आणि 5 या पुढचे अंकच याच्यात नाहीत आपल्याकडे, प्रयोगात सापडत नाही. म्हणून आपण सी ह्या संचामध्ये येणारे घटक कोणते कोणते असतील मग सांगा आता. 2 3 आणि 5 लक्षात ठेवा. याच्यातले 2 3 5 एवढेच घटक ह्या संचामध्ये आहेत, तेच घ्यायचे, पुढचे घटक घ्यायचे नाहीत. म्हणून सी संचात येतील कोणते. सी वरच्या पृष्ठभागावर म्हणजे वरती ह्या पृष्ठभागावरती कोणते अंक असतील 2 3 5 आणि म्हणून त्याला आपण खाली असं लिहितो n ऑफ सी बरोबर किती अंक आलेत बघा, मोजा या ठिकाणी सुद्धा 3. अशा पद्धतीने अतिशय सुंदर असा प्रश्न आहे, तुम्हाला समजलाच असेल, व्यवस्थित लिहून काढा. ओके मित्रांनो, याच्यातला दुसरा प्रयोग आहे. दुसरा प्रयोग वर का 2 फासे एकाच वेळेस फेकले. आता फासा म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलाच आहे. हे बघा असा फासा, अजून याच्यासारखा अजून एक घनाकृती ठोकळा, दोन्ही एकाच वेळेस घेतले, दोन्ही एकाच वेळेस फेकल्यानंतर तर संभाव्य निष्पत्ती किंवा त्याचा नमुना अवकाश कसा येऊ शकतो बघा. याच्यावरचा एकाचा अंक, समजा हा याच्यावरचा 1 आणि याच्यासारखा अजून दुसरा ठोकळा आहे त्याच्यावरचा 1 अंक आला, म्हणूनच त्याची पहिला काय असेल 1,1. याच्यावरचा 1 दुसऱ्यावरचा 2 म्हणजे 1,2. याच्यावरचा 1 दुसऱ्यावरचा 3. असं करत 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 याच्यावरचा 1 आणि शेवटी दुसऱ्यावरचा 6. अशा पद्धतीने पहिली एक लाईन कंप्लीट झाली. त्याच्यानंतर दुसरी शक्यता काय असू शकते, याच्यावरचा हा 2चा अंक तर दुसऱ्यावरचा 1चा अंक म्हणजे 2,1. याच्यावरचा 2चा अंक दुसऱ्यावरचा 2चा अंक 2,2. इथे किती पाहिजे 2,2. याच्यावरचा 2 दुसऱ्यावरचा 3 म्हणजे 2,3. नंतर 2,4 2,5 आणि 2,6. शेवटच्या दुसऱ्या ठोकळ्यावर किंवा दुसऱ्या फाश्यावरचा 6चा अंक आणि पहिल्यावरचा 2चा अंक. असं एक कॉम्बिनेशन ह्या ठिकाणी कंप्लीट झालं. त्याच्यानंतर तिसरी शक्यता काय असू शकते, याच्यावरचा 3चा अंक आणि दुसरा जो फेकलेला याच्याबरोबर त्याच्यावरचा 1चा अंक म्हणून 3,1 3,2 3,3 3,4 3 नंतर 3,5 आणि 3,6 असं करत करत नंतर याच्यावरचा 4था अंक दुसऱ्यावरचा पहिला अंक म्हणजे 4,1 4,2 4,3 4,4 4,5 4,6 अशा पद्धतीने नंतर 5वा अंक याच्यावरचा घ्यायचा त्याच्यावरचा पहिला अंक घ्यायचा. असं करत करत 52 53 54 अशा पद्धतीने अंक 56 पर्यंत जसं काही लिहितो आपण 5,6. नंतर शेवटचा 6,1 6,2 6,3 6,4 6,5 6,7. पुढे 7,1 येईल का याच्यावर, कारण याच्यावर 6चा अंक आहे आणि दुसऱ्यावर सुद्धा 6चा अंक आहे. म्हणून बघा पहिल्यावरचा 6 अंक आणि शेवटचा 6 अंक इथे समाप्त होतो. याच्या पुढची शक्यता याच्यावर मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या. मग आता हे एकूण किती शक्यता झाल्यात बरं, हे संभाव्य फलिती किती झालीत मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 असे 6 आहे. नंतर 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 आणि 6 6 7 36. हे सगळे जर तुम्ही कंस मोजले हे 36 कंस आहेत बाळांनो. आणि म्हणून ह्या नमुना यस मध्ये नमुना अवकाशामध्ये सगळे 36 कंस आहेत. म्हणून या ठिकाणी काय लिहिलंय n ऑफ यस बरोबर आपण काय लिहू शकतो 36 असं त्याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा हे 36 कसे आले. चला आता पुढच्या घटना. हा झाला नमुना अवकाश. या नमुना अवकाशानंतर ह्या खऱ्या घटना आहेत, ह्या अपेक्षित असलेल्या घटना आहेत. या घटना आता आपण एक एक घटना बघूया. पहिली घटना, घटना ए मध्ये काय झालं बघा. वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6च्या पटीत आहे. म्हणजेच काय, ज्यावेळेस तुम्ही हा ठोकळा फेकणार या ठोकळ्याच्या वरच्या पृष्ठभागावरती
जो अंक आहे याचा पण आणि त्याच्यावर जोडीला दुसरा जो ठोकळा असेल त्याच्याही वरच्या पृष्ठभागावर जे अंक येतील दोन्हींच्या, त्या दोन्ही अंकांची बेरीज कशी पाहिजे? 6च्या पटीत. 6च्या पटीत म्हणजे 6चा पाडा. 6 एक 6 आणि 6 दुने 12, 6 त्रिक 18. हा 6ची पट आहे. पण आपली बेरीज बघा, जास्तीत जास्त बेरीज तुमची 12 येईल. कारण मोठ्यात मोठ्या संख्या 6,6 आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्त 6 आणि 6 काय येईल? 12 येईल. 18 येऊ शकत नाही. 6 पण बेरीज येऊ शकते. बघा इथं 5 आणि 1 6 होतील, 4 आणि 2 6 होतील. म्हणजे 6 आणि 12 एवढ्या दोनच बेरजा आपल्याला या ठिकाणी शोधायच्या. मग बघा आता वरच्या पृष्ठभागावर अंकांची बेरीज 6च्या पटीत म्हणजे 6च्या पाड्यात येणाऱ्या असतील अशा संख्या शोधूया. याला म्हणूया ए. ओके. आता बेरीज 6 यावी ते संख्या शोधूया आपण. सांगा मला, इथे 1 आणि 1 2 होतात, 2 आणि 1 3 होतात. इथं नाही चालणार, इथं नाही चालणार, इथं चालेल. बघा 5 आणि 1 किती झाले? 6. म्हणजे पहिलं कॉम्बिनेशन किती आलं तुमचं? 1,6. लक्षात घ्या. नंतर हे 7 होतात, चालणार नाही, हे चालणार नाही. इथे 4 झाले, चालणार नाही. इथे 5 होतात, चालणार नाही, हे चालेल. 2,4 म्हणजे 2 आणि 4 किती झाले? 6. मग दुसरा कोणता घ्यावा लागेल? 2,4. राईट. 2,5 चालणार नाही, 2,6 हे 8 होतात, ते चालणार नाही, हे 4 होतात, हे 5 होतात, इथे 6 चालेल. बघा 3 आणि 3 6. बेरीज आपल्याला किती पाहिजे? 6 पाहिजे. म्हणजे 3,3. यांची बेरीज 7 होती, यांची बेरीज 8 होती, यांची 9 होते, यांची 5 होते, यांची 6 होते. बघा 4 आणि 2 6. म्हणून पुढचा कोणता घेणार? 4,2. नंतर हे 7 होतात, हे 8 होतात, हे 9 होतात, हे 10 होतात, चालणार नाही. हे 5 आणि 1 6 होतात, हे चालेल. बघा 5,1 6 झाले. हे पुढचं चालणार नाही, हे सगळं चालणार नाही. हे पार 11 पर्यंत येतात. 11 नको आपल्याला, 12 पाहिजे पण 11 नाही चालणार. हे चालेल का? 7 नाही चालणार. हे 8 चालणार नाही. हे 6 आणि 3 9 चालणार नाही. 6 आणि 4 10 पण नाही चालणार. 6 आणि 5 11 पण नाही चालणार. 6 आणि 6 किती? 12. 12 चालेल. म्हणजेच हे किती तुमचे? 6,6. इथे लिहितो वाटलंच तर 6,6. अशा पद्धतीने बघा एन ऑफ ए ह्या संचामध्ये असलेले मोजूया. 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे एन ऑफ ए बरोबर किती आले तुमचे या ठिकाणी? 6. लक्षात घ्या, वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6च्या पटीत म्हणजे 6च्या पाड्यात. 6चा पाडा म्हणजे 6 1 6, 6 दुने 12. म्हणजे बेरीज अशी शोधा 6 आणि 12. यांच्यामधली बेरीज 6 आणि 12 शोधण्यासाठी 1 आणि 6 7 सॉरी 1 आणि 5 पाहिजे होता इथे, आहे ना? 1 आणि 5 पाहिजे, तर 6 होतील ना ते. 1 आणि 5 6, 2 आणि 4 6, 3 आणि 3 6, 4 आणि 2 6, 5 आणि 1 6 आणि पुढे 6 आणि 6 12. हे पण चालतात. म्हणून अशा पद्धतीने 6 आले. आपला हा घेतला गेला होता मला वाटतं. त्याच्याऐवजी 1,5 असं पाहिजे होतं. नंतर आता वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. बघा कमीत कमी 10 असणे हा शब्द खूप गोंधळात टाकतो. मी जर म्हटलं तुम्हाला उद्या मला कमीत कमी 10 रुपये द्या, म्हणजे तुम्ही किती रुपये मला द्यायला पाहिजेत? कमीत कमी 10 रुपये दिले पाहिजेत. 9 नाही देणार, 9 रुपये मी घेणार नाही, म्हणजे मला कमीत कमी 10 द्या. पण जास्तीत जास्त तर किती घेऊ शकतो की नाही? जास्त दिलेलं तर कोणीच नाही म्हणणार नाही. कमीत कमी ह्या शब्दाचा अर्थ असा, एवढी मर्यादा, ह्या मर्यादेपर्यंत मला द्या. जास्तची मर्यादा सांगितलेली नाही, कमीची मर्यादा सांगितली. जास्त किती बी दिले तरी चालतील. मग ह्या शब्दाचा अर्थ बघा, बी ह्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10, कमीत कमी 10 एक बेरीज घ्यायची. त्याचबरोबर दुसरी बेरीज 11 सुद्धा चालेल. जास्त तर चालतील ना, फक्त कमी नको आपल्याला. आणि तिसरी बेरीज 12, जास्तीत जास्त 12 बेरीज आहे. म्हणजे 10 11 आणि 12 ह्या संख्या आपल्याला बेरजेत पकडाव्या लागतील. कमीत कमी 10 या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या तुम्ही. ओके, मग आता 10 बेरीज यावी. 10 11 12 मला सांगा इथे कुठेच येत नाही. 10 बेरीज 7 पर्यंत येते. इथं बेरीज करत गेला तिथं 8 पर्यंत येते. इथं बेरीज करत गेला तिथं 8 आणि 1 9 येते. हे बी चालणार नाही. इथून बेरीज करत 8 आणि 9 आणि 10 हे चालेल. बघा पहिलं काय येईल तुमचा? 4,6. राईट. त्याच्यानंतर हे चालणार नाही, हे चालणार नाही. 8 झाले, हे 9 झाले, हे 5 आणि 5 10 चालेल. 5,5. नंतर 5 आणि 6 11 पण चालेल. आपल्याला 11 12 सुद्धा चालते ना, म्हणून 5,6 हेही चालते.
त्याच्यानंतर 6,1 ने चालणार, 6,2 8 होतात, हे 9 होतात, हे 10 हे घेतले चालतील, 6,4 घेतले तरी चालतील. हे बघा 6,5 आणि 6,6 हे दोन्ही घ्यावे लागतील. 11-12 येते याची बेरीज 11 आणि 12, म्हणून हे काय घेणार तुम्ही 6,5 आणि दुसरं काही 6,6. लक्षात घ्या बेरीज कशी घेतली. आता मोजायची आपल्याला एन ऑफ बी. एन ऑफ बी म्हणजे बी ह्या संचात असलेले घटक कंस मोजायचे. 1 2 3 4 5 आणि 6. म्हणून इथे सुद्धा किती आले तुमचे 6 आले. किती आले 6 आले. ओके. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा घ्यायचा आहे तिसरी घटना सी. दोन्ही फाशांवरील अंक. दोन्ही फाशांवरील अंक कसे पाहिजेत समान असलेले अंक. आणि म्हणून ते लिहिताना मी असं लिहितो सी बरोबर दोन्ही फाशांवरील अंक समान. बघा इथे 1,1 आहे सारखे अंक 1,1. त्याच्यानंतर याच्यावरती 2,2 आहे सारखे अंक बघायचे. इथे सारखे सारखे कुठेच नाही. इथे नाही, इथे 3,3 आहे. थोडक्यात 11चा पाडा नाही का. 11 1 11 11 2 22 11 3 33 11 चौक 44 आहे की नाही. बघा 11चा पाडाच आहे. नंतर 55 आणि नंतर 66. लक्षात घ्या अशा पद्धतीने आपण हा संच घेतला. व्यवस्थित पहा, समजून घ्या तुम्ही. दोन्ही फाशांवरील अंक कसा पाहिजे समान पाहिजे. समान अंक ह्या शब्दाचा अर्थ दोन्हीचे अंक सारखे सारखे. बघा 2 2 3 3 4 4 5 5 6 6 अशा पद्धतीचे हे सर्व समान अंक असतील. असे अंक आपण ह्याच्यात मग शोधले आणि ह्या सी ह्या घटनेत लिहिले. आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो एन ऑफ सी बरोबर. मोजूया आता किती आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. इथे सुद्धा किती आल्यात त्या घटना 6 आल्यात. अशा पद्धतीने अतिशय सोपा असा प्रश्न आहे. काळजीपूर्वक बघा तुम्ही, तुमच्या लक्षात येईलच. ओके मित्रांनो, चला तिसरा प्रयोग आपण या ठिकाणी बघत आहोत. अतिशय सुंदर असा प्रयोग आहे. 3 नाणी एकाच वेळेस फेकले आहे की नाही. एका नाण्यावर जर विचार केला तर छापा आणि काटा अशा 2 बाजू असतात नाण्याला. छापाला आपण एच म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला हेड असं म्हणतात, आणि काट्याला टेल असं म्हणतात. म्हणजे त्याला टी. बघा एच आणि टी असे 2 शब्द आपण या ठिकाणी वापरणार आहोत. छाप्यासाठी छापा, छाप्यासाठी टी आणि काट्यासाठी छाप्यासाठी एच आणि काट्यासाठी आपण टी हे 2 शब्द आपण या ठिकाणी वापरणार आहोत. हे लक्षात ठेवा. बघा आणि म्हणून यस बरोबर एकाच वेळेस 3 नाणी फेकलीत. एकाच वेळेस जर 3 नाणी फेकली तर असं घडू शकतं ना, तिन्ही नाण्याच्या वरच्या भागावरती, वरच्या पृष्ठभागावरती हेड हेड येऊ शकतात. म्हणजे छापे छापे येऊ शकतात. म्हणजेच आपण असं लिहू शकतो एच 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 असा एक कोर्स आहे की नाही. किंवा असं घडू शकतं काय, पहिल्या 2 वरती हेच येऊ शकतात, नंतर एखादा टेल येऊ शकतो. असं घडू शकतं. पहिल्यावरती हेड आला, दुसऱ्यावरती कदाचित असं घडू शकतं बरं का. कसं घडू शकतं, पहिला एच असेल आणि हा दुसरा टी असू शकतो आणि तिसरा एच असू शकतो. मी काय करतो आता यांची जागा बदलतो. बघा एच एच टी होते ना, आता काय घेतला टी मध्ये घेतला, हा एच इकडे टाकला, मध्ये आला टी. नंतर असं घडू शकतो टी नंबर 1 ला येऊ शकतो, नंतर एच एच येऊ शकतात. याचा अर्थ झाला पहिल्यावरती हेड, पहिल्यावरती हेड, दुसऱ्यावर हेड, तिसऱ्यावर टेल, पहिल्यावर हेड, दुसऱ्यावर टेल, तिसऱ्यावर हेड, पहिल्यावर टेल, दुसऱ्यावर हेड, तिसऱ्यावर हेड. अशा पद्धतीने बघा. अशा पद्धतीने आता बघा इथे 2 हेड होते, 1 टेल, 2 हेड 1 टेल. इथं 2 हेड आणि 1 टेल. आता आपण असं करूया, एकच हेड घेऊ आणि 2 टेल घेऊया. एकच हेड 2 टेल. आता जागा बदलायची. आता टेल 2च राहणार आहे, फक्त जागा बदलायची. हा एच मध्ये जाऊ द्यायचा. एच जर मध्ये गेला तर टी इकडे सरकू शकतो. म्हणजे टी एच टी असं लिहू शकतो आपण. किंवा आता हा एच बघा 1 नंबरला होता, आता 2 नंबरला आला, आता 3 नंबरला जाऊ देऊ आपण. 3 नंबरला म्हणजे टी जसाच तसा, हा एच टीच्या जागेवर टी इकडे घ्यायचा, म्हणजे टी एच एच. अशा पद्धतीने पहा या ठिकाणी तिन्ही हेड होते,
इथे 2 हेड 1 टेल, इथे सुद्धा 2 हेड 1 टेल, इथे सुद्धा 2 हेड 1 टेल, इथे सुद्धा आता इथं काय झाले 2 टेल 1 हेड, 2 टेल 1 हेड, 2 टेल 1 हेड, फक्त जागा बदलत गेल्यात फक्त. आणि शेवटचं कॉम्बिनेशन काय असू शकतं, शेवटचं तिन्हीचे तिन्ही टेल येऊ शकतात, तिन्हीचे तिन्ही काटे येऊ शकतात. अशा पद्धतीने बघा आता या 8 संभाव्य फलिते आहेत, मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. एकूण किती संभाव्य फलिते आहेत? 8. आणि मग ह्या ठिकाणी पाहिजे असेल तर तुम्ही लिहू शकतात n ऑफ s बरोबर 8. इथे लिहा किंवा इथे सुद्धा लिहू शकता तुम्ही n ऑफ s बरोबर 8. ह्या s मध्ये असलेल्या घटकांची संख्या. इथं लिहिण्यापेक्षा इथं घेऊया सुरुवातीला, हे खोडतो मी ह्या ठिकाणी. चला आता घटना सी, घटना ए बघूया. पहिली घटना ए ह्या घटनेमध्ये काय बघायचे? कमीत कमी 2 छापे, कमीत कमी 2 छापे. जिथं जिथं 2 छापे असतील ते घेणार आपण. पण त्याच्या आधी बघा, कमीत कमी ह्या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. कमीत कमी काय म्हणतो? कमीत कमी हा शब्द, कमीत कमी 2 छापे. 2 छापे तर घ्यायचेच आपल्याला कमीत कमी, पण 3 बी घेतले तरी चालतील. जास्त दिल्यानं काही फरक पडत नाही, फक्त कमी नको. कमीत कमी 2 म्हणजे 2 पेक्षा कमी नको, 1 नाही चालणार आपल्याला. मग याचा अर्थ काय झाला? कमीत कमी हे तर घेणारच, पण हे 3 पण चालतील ना आपल्याला. एच असा त्याचा अर्थ झाला. नंतर हे कमीत कमी 2 हेड आहेत बघा, एच टी, हे घेता येईल आपल्याला. नंतर हे पण घेता येईल, एच. 2 छापे पाहिजे आपल्याला. इथे 2 छापे दिसतात, इथे 2 छापे दिसतात, इथे पण 2 छापे. एक वाढवा येतो, वाढवाही चालतो आपल्याला. नंतर पुढं एच झाला, एच घ्यावा लागेल, एच घ्यावा लागेल. पुढचे चालतील का हो? पुढं फक्त एकच हेड आहे, आपल्याला 2 पाहिजे होते. इथं 2 शब्द आहे, इथे फक्त काय हे एकच हेड आहे, इथे सुद्धा एकच हेड आहे, इथे सुद्धा एकच हेड, इथं ते हेडच नाही. मग हे इथून पुढचे आपल्याला चालणार नाही. एवढेच 3 आपल्याला 4 चालतील. मोजा हे किती आहेत तुमचे? 1 2 3 4. म्हणून याचा अर्थ काय झाला? n ऑफ ए बरोबर 4. व्यवस्थित पहा, लिहिताना चुकलं नाही पाहिजे, लक्षात घ्या. नंतर घटना बी, एकही छापा न मिळणे, एकही छापा नको असे म्हणजे सगळेच्या सगळे काटे. इथं जर बघितलं तर छापा आहेत, इथे पण एक छापे आहेत, इथे सुद्धा छापे आहेत, याच्यात सुद्धा छापे आहेत, याच्यात सुद्धा छापे, याच्यात छापा आहे, इथे छापा आहे. एकही छापा नाही म्हणजे सगळेच्या सगळे काटे फक्त ह्याच ठिकाणी लास्ट मध्ये. आणि म्हणून बी ह्या घटनेमध्ये कोण येऊ शकतं बरं सांगा? फक्त टी म्हणजे तिन्हीच्या तिन्ही काटे पाहिजे. म्हणून n ऑफ बी जर तुम्हाला विचारला तर त्याच्यात फक्त एकच घटक आला आणि एकच कंस आला, म्हणून आपण या ठिकाणी एकाचा अंक घेतला. सी घटनेत काय सांगितलं बघा? दुसऱ्या नाण्यावर छापा. बघा दुसरा नाणं आपण हे पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं, मधल्याला दुसरं म्हणायचं आपण. जिथे जिथे छापा मधल्यावर असेल तो उचलायचा आपल्याला. दुसऱ्या नाण्यावर छापा 2 नंबरचं, हे 1 नंबरचा नाणं, 2 नंबरचं, 3 नंबरचा असा अर्थ होतो. मग 2 नंबरच्या नाण्यावर छापा पाहिजे आपल्याला, म्हणजेच पहिलं एच घ्यावं लागेल आपल्याला, कारण 2 आहेच तिथे. हे सुद्धा घेता येईल, 2 मधल्यावरती छापा आहेच. एच टी हा घेता येईल. हा चालेल का? नाही चालणार. मधल्यावर काटा आला, हे ह्याला घ्यायचं नाही. हा चालेल बघा. एच इथं मधल्यावर काटा आला, चालणार नाही. हा चालेल बघा. मधल्यावर छापा पाहिजे आपल्याला. टी दुसऱ्यावर म्हणजे मधल्यावर छापा पाहिजे, हे पुढचे चालणार नाहीत. आणि म्हणून किती कॉम्बिनेशन आले बघा? 1 2 3 4. म्हणून n ऑफ सी बरोबर किती आले तुमचे? 4. अशा पद्धतीने एकदम सोपा असा भाग आहे. व्यवस्थित समजा. जर समजत नसेल तर व्हिडिओला मागे घेत चला आणि पुन्हा ऐका.